तर ही दृश्य आपण पाहतोय गोविंदबाग निवासाबाहेरची पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सध्या संवाद सुरू आहे। तब्बल 1 तास त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली। त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी सुनेत्रा पवारांना फोन केला आणि आता सुप्रिया सुळे या देखील बाहेर येऊन पार्थ पवार यांच्यासोबत बोलतायत। नेमकं या बैठकीमध्ये काय निर्णय झाला हे कळू शकलेलं नाहीये। मात्र सध्याची ही जी दृश्य आपण पाहतोय पार्थ पवार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सध्या संवाद होतोय। मात्र बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच सांगते। तब्बल 1 तास त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे आणि आता बाहेर येऊन पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन देखील केला। नेमकं बैठकीत काय झालं या संदर्भात माहितीही दिली आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार एका फ्रेममध्ये आपण पाहत होतो। तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या घडामोडी घडतायत। राष्ट्रवादीमध्ये एकीकडे आपण पाहतोय शपथविधीची तयारी सुरू आहे। विधानभवनात आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची। तर तिकडे दुसरीकडे गोविंद बागेत पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। तब्बल 1 तास त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आता ते गोविंद बागेतून निघतानाची ही दृश्य। तब्बल 1.5 तास पार्थ पवार गोविंद बागेत होते। शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या शपथविधी संदर्भात मला काही माहित नाही, मी अनभिज्ञ होतो असं वक्तव्य केलं। त्यानंतर थेट पार्थ पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि आता ते त्यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मात्र तब्बल 1 तास त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे। पार्थ पवार हे काही मीडियाला प्रतिक्रिया देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। फक्त हात जोडून मीडियाला काहीही न प्रतिक्रिया देता सध्या पार्थ पवार हे निघून गेलेले आहेत। पार्थ पवार हे गोविंद बागेतून निघालेत। 1 तास त्यांनी चर्चा केली, त्यानंतर ते आता गोविंद बागेतून निघतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फक्त हात जोडून त्यांनी नमस्कार केला आणि पुढे ते निघून गेलेले आहेत। 1.5 तास पार्थ पवार हे गोविंद बागेत होते। 1 तास त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली, त्यानंतर ते बाहेर आले गोविंद बागेच्या। त्यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केला। बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात सुनेत्रा पवार यांना माहिती दिली आणि त्यानंतर आता ते गोविंद बागेतून निघालेत। मात्र त्यापूर्वी सुप्रिया सुळे या देखील पार्थ पवार यांच्यासोबत बोलताना दिसल्या। तर ही दृश्य विधान भवनातली आपण पाहतोय। पार्थ पवार हे गोविंद बागेतून आता निघालेले आहेत, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या या सर्व नेत्यांची विधान भवनात एक महत्त्वाची बैठक पार पडली जाणार आहे। प्रतिक्रिया देऊ राज्यसभेच्या निश्चित आहे का? सगळं निश्चित आहे। आता निवड होऊ द्या मग सगळी प्रतिक्रिया देऊ। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारच असतील असं सांगतायत। होय तर एकीकडे सुनेत्रा पवार या शरद पवार किंवा पवार कुटुंबियातील सदस्यांसोबत चर्चा न करता मुंबईला आल्या असं बोलल्यानंतर पवार कुटुंबियात राजकीय मतभेद अजूनही कायम आहेत का या चर्चा झडू लागलेल्या आणि तेवढ्यातच पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचल्याने आता हा संवाद प्रस्थापित होत असल्याचं चित्र होतं। तब्बल 1 तास पार्थ पवार यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता पार्थ पवार हे निघालेले आहेत। पार्थ पवारांकडून शरद पवार यांची मनधरणी करण्यात आल्याचं आता कळतंय। 1 तासात पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात आलेली आहे। शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सर्व मुद्दे मांडले की या शपथविधीची मला माहितीच नव्हती, मला माहित नाही हा शपथविधी कधी आहे, मी अनभिज्ञ होतो। तर या संदर्भात पार्थ पवार यांनी शरद पवार यांची मनधरणी केल्याचं कळतंय। तब्बल 1 तास पार्थ पवार हे शरद पवारांसोबत बोलत होते। 2 पवार कुटुंबात या मोठ्या घडामोडी घडतायत। एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत।
मात्र पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचले आणि पार्थ पवारांकडून शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आल्याचं देखील कळतंय। पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात आली। पार्थ पवारांकडून शरद पवार यांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर आलेली आहे। शपथविधीचं निमंत्रण मला नाहीये, मला माहितही नाही शपथविधी कधी आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। बोलायचं ते मी मीटिंग राहून दे सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार आता निघालेत, मात्र या बैठकीत त्यांनी शरद पवारांची मनधरणी केल्याची माहिती मिळते। काय सविस्तर अपडेट? आपण पाहिलं खरं तर गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे आहे ती शरद पवार कुटुंबांची ही बैठक जी आहे ती सुरू होते आणि या बैठकीमध्ये पार्थ पवार जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते। खरं तर सकाळच्या सत्रात शरद पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर पार्थ पवार तातडीने जे आहेत ते या ठिकाणी गोविंद बागेमध्ये दाखल झाले। मुंबईवरून ते थेट गोविंद बागेमध्ये दाखल झाले आणि जवळपास 1.25 तास ते 1.5 तास त्यांच्यामध्ये बैठक जी आहे ती झाली आणि या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार, युगेंद्र पवार असे आदी मंडळी जे आहेत ते या बैठकीमध्ये होते आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नाराजी व्यक्त केली, या नाराजीनंतर शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार जे आहेत ते दाखल झालेले होते आणि या भेटीमध्ये एकंदरीतच ज्या पद्धतीचं नाराजी पवारांनी माध्यमांसमोर व्यक्त केली, यावरूनच त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना एकंदरीत जी सर्व माहिती आहे ज्या पद्धतीची सगळी घडामोडी घडलेल्या, कारण काल रात्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि अजय पवार जे आहेत ते या ठिकाणी मुंबईला गेलेले होते। त्यानंतर मात्र मी अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली आणि यातूनच कुठेतरी त्यांची नाराजी जी आहे ती उघड होत होती आणि ही नाराजी दूर करण्यासाठी त्याचबरोबरीने त्यांची मनधरणी करण्यासाठी जे आहेत ते पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि एकंदरीत आपण पाहिलं खरं तर शरद पवारांनी ज्या पद्धतीनं आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर मात्र जी काही घडामोडी ज्या आहेत त्यांना कुठेतरी वेग आला आणि दोन्ही राष्ट्रवादीमधल्या ज्या काही एकंदरीत जो सुप्त एक विसंवाद होता तो कुठेतरी उघडा पडला किंवा जो विसंवाद आहे पवार कुटुंबातला तो कुठेतरी माध्यमांसमोर आला आणि त्यामुळेच पार्थ पवारांनी तात्काळ या ठिकाणी जी आपली मनधरणी आहे शरद पवारांची ते करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। जवळपास 1.25 ते 1.5 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यानंतर पार्थ पवार या बैठकीतल्या जे काही सगळ्या घडामोडी होत्या त्या घडामोडी त्यांनी सुनेत्रा पवार असतील किंवा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। जवळपास 5 ते 10 मिनिटं ते फोनवरून माहिती देत होते आणि या एकूण बैठकीमध्ये कोणत्या पद्धतीची चर्चा झाली, काय चर्चा झाली त्याचं कन्क्लूड जे आहेत ते आपल्या वरिष्ठांना करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर काही काळ थांबले आणि आता ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू। म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील, जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे। मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील। 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली अजितदादांच्या मातीचा आणि त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे की आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं।